2003ची गोष्ट ही. माझं अंधत्व जन्मताच नाही आहे. मला म्हणजे मला दिसत होतं 5.5 वर्षापर्यंत मला क्लिअर कट दिसत होतं. नुसतं ट्रीटमेंटच्या मागे धावण्यापेक्षा त्याला आता त्याच्या पायावर उभं करतात असं येईल. त्यासाठी मग आम्ही काय केलं, ते ट्रीटमेंट जेवढी नॉर्मल होत येईल तेवढी आम्ही करतो. त्याला आय ड्रॉप्स लागतात कायम कंटिन्युअस, म्हणजे अश्रूचं काम करण्याचं ते चालू आहे त्याची कंटिन्यू. रात्री झोपताना आपली कॅप्स असतात ज्याच्यामुळे डोळा सॉफ्ट राहतो, ते टाकू शकतो. मंडळी, आठवड्याभराचा गावचा प्रवास संपवून आपण पुन्हा मुंबईकरता रवाना होतोय. मुंबईला जाण्यापूर्वी आपण जाणार आहोत रत्नागिरीला आपण साईराज कीर, आपला यूट्यूबर्स आहे, त्याला भेटणार आहोत. साईराज आपल्या घरी आलेला बदलापूरला. तो यूट्यूबर्सची सिरीज करतोय. तर त्यावेळेस त्याला सांगितलेलं की आम्ही जेव्हा गावी येऊ तेव्हा येताना नक्की तुझ्या घरी भेट देऊ. तर आता जाता साईराजच्या घरी जाऊ, तिथून आपण जाऊ गणपतीपुळ्याला आणि मग तिथून मग आपला पुढे मुंबईचा प्रवास असेल. तर आजची रात्र आपण रत्नागिरीत थांबणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मग उद्या साधारण सकाळी किंवा दुपारपर्यंत आपण रत्नागिरीतनं मुंबईला जाण्याकरता निघू. तर भेटूया आता साईराजच्या घरी आणि साईराजच्या यूट्यूब प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया. साईराजच्या घरी आपला जेवणाचा हा एक बेत छोटासा आणि साईराज इथे आहे. काय साईराज? नमस्कार, कसा आहेस? वेलकम, स्वागत आहे तुमचं आमच्या घरी. हो, चल, छान वाटलं तू मुंबईत आलेला आणि आता फायनली आम्ही रत्नागिरीत आलो. तेच, काय म्हणतो, कसं आहेस बाकी? फर्स्ट क्लास. आणि छान वाटलं घरी आला. धन्यवाद. जेवून घ्या. हो, जेवण घेतो. मंडळी, आपण सुद्धा या जेवायला आणि नंतर आपण साईराजशी छान गप्पा मारूया त्याच्या यूट्यूब चॅनलबद्दल. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या घरीतला मी या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो आहोत साईराजच्या घरी. साईराज कीर, ब्लाइंड व्लॉगर साईराज हे त्याचं यूट्यूब चॅनल. 2 आठवड्यापूर्वी तो मुंबईत आलेला आणि त्याने आपल्या घराला भेट दिली. आपल्या यूट्यूब चॅनलविषयी त्यांनी जाणून घेतलं. तेव्हाच त्याला सांगितलं की साईराज, मी पुढच्या आठवड्याभरामध्ये गावी येतोय आणि येताना नक्की मी तुझ्या घरी भेट देईन आणि तू जशी सर्वांचे यूट्यूबर्सची, तुझ्या जवळपासचे किंवा कोकणातले जे यूट्यूबर्स आहेत त्यांचा प्रवास तू आतापर्यंत तुझ्या चॅनलच्या माध्यमातून तू आज जगासमोर आणतो आहेस, त्याचप्रमाणे तुझ्याविषयी जाणून घ्यायला मला खूप आवडेल. कारण सर्वसामान्य आमच्यासारखे काही गोष्टींसाठी कारणं देत असतात, पण तुझ्यामध्ये असलेल्या काही गोष्टी आहेत त्या कमतरतेकडे तू दुर्लक्ष नाही म्हणता येणार, त्याचं ते आव्हान स्वीकारून तू एक स्वतःचं एक अस्तित्व आज निर्माण केलं आहेस आणि त्याचं आम्हाला खूप कौतुक आणि अभिमान वाटतं. तर त्याबद्दल आज जाणून घेऊया. तर साईराज, सर्वप्रथम तुझं आपल्या विगमी चॅनलवरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर आपल्या आजच्या या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी साईराज कीर हे यूट्यूब चॅनल कसं सुरू झालं आणि नंतर त्याचं नाव बदलण्यापासून आणि पुढचा आतापर्यंत प्रवास तुझा कसा आहे? आपल्या साईराज कीर, आपल्या पहिलं यूट्यूब चॅनल होतं साईराज कीर ब्लॉग्स. ओके, आणि हे साईराज कीर ब्लॉग्स हे चॅनल आपलं सुरू झालं 2021ला. तर आता आपल्या चॅनलला 3रं वर्ष सुरू आहे आणि 2021च्या 16 सप्टेंबरला, ज्या दिवशी बाप्पा आले होते त्या दिवशीच फर्स्ट व्हिडिओ केला होता मी. आणि ह्या वर्षीच्या म्हणजे 2024च्या 16 सप्टेंबरला 3 वर्ष कंप्लीट होती आपल्या चॅनलला. आणि तेव्हा माझा प्रवास सुरू झाला होता. आणि तो पण म्हणजे कसा, मी पहिल्या सुरुवातीला आपल्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघायचो. म्हणजे आपले अनिकेत दादा असेल, आपला मालवणी लकी दादा असेल, परत आपला प्रगत दादा, असे सर्वांचे तेव्हा मला वाटतं बहुतेकचे ठराविकच यूट्यूबर्स होते दादा, बरोबर ना? हो, म्हणजे जास्त काही जण होते, 4-5 जण होते. कोकण अभियास आणि आपला संदेश दादा कोकण संस्कृती. तर यांचे मी व्हिडिओ बघायचो आणि म्हटलं मस्त वाटायचं. मी असं माझा पहिला छोटा मोबाईल होता, सॅमसंगचा J5 मोबाईल होता. तर तेव्हा मी नुकतंच 12वी पासआउट झालो होतं आणि घेतला होता. तर म्हटलं आपण पण आपल्याकडून गाव दाखवू शकतो असं का, तर दाखवू शकतो का वगैरे असं म्हटलं होतं. आणि माझा मामाचा मुलगा, त्याचं मी आवर्जून नाव घेईन कारण का त्याने पण मला सपोर्ट, म्हणजे प्रोत्साहित म्हणतात असं. तर त्याने केलं, म्हणजे मी याला करू शकतो का, तो त्या नक्कीच करू शकतो बोलला होता. आणि अशी काहीशी आपल्या चॅनलची सुरुवात झाली. नेमके बाप्पासुद्धा आले होते आणि त्या दिवशी बाप्पाचा पहिला सिनेमॅटिक असं फक्त छोटासा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती त्या चॅनलचं आपण ओपन करून अपलोड केला होता. असं काहीच आपलं चॅनल सुरू झालं. म्हणजे त्यापूर्वी
चॅनल बद्दल किंवा युट्यूब सुरू करण्याबद्दल असं काही डोक्यात विशेष नव्हतं? विशेष काहीच नव्हतं. फक्त आपलं फक्त आपलं युट्यूब चालू करायचं, आपल्याला पण असं काहीतरी करायचंय, आपलं पण गाव दाखवायचंय, एवढंच. म्हणजे कोकण सुंदर आहे, कोकणातील सौंदर्य दृष्टी तुझ्या आईने तू कशी दाखवू शकतो त्याचा तुझा प्रयत्न होता. तर साईराज चॅनलचं नाव आधी साईराज किर व्लॉग, त्यानंतर आता ब्लाइंड व्लॉगर साईराज हे झालं. त्यामागचं कारण किंवा सांगतो. नक्कीच मी सांगेन, आणि याचं आवर्जून मी कारण सांगेन. पहिले चॅनल होतं साईराज किर व्लॉग्स, नंतर झालं ब्लाइंड ब्लॉगर साईराज. ओके. तर मी काय करायचो, जे आपल्यापेक्षा अनुभवाने मोठे मोठे युट्यूबर्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपलं लकी दादा असू दे, अनिकेत असो, गोष्ट कोकणातली असू दे, अनिकेत दादा, तर अशा सर्वांना भेटायचो. आणि सर्वात पहिला जो युट्यूबरला भेटलो ना, तो होता आपल्या अनिकेत दादा असं. सगळ्यात पहिले युट्यूबरच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणाला भेटलो असेल तर आपलं गोष्ट कोकणातले अनिकेत दादा, त्याला भेटलो. आणि त्यांना भेटण्याचं कारण एवढंच, किंवा कारण काही लोक असं म्हणू शकतात की बाबा तू त्यांना भेटलास, तू तुझे सबस्क्रायबर वाढवून देण्यासाठी भेटला असशील किंवा तुझे व्ह्यूज वाढवून देण्यासाठी भेटला असेल, असा माझा काहीच हेतू नव्हता. मी भेटलो कारण का त्यांच्याकडून आपला अनुभव येतो, बरोबर. म्हणजे ते आपल्यापेक्षा या क्षेत्रामध्ये मोठे आहेत, त्यांचा अनुभव मी म्हणजे घेण्यासाठी, म्हणजे अर्थात एका थोडक्यात मला शिकण्यासाठी जात होतो, बरोबर. तर असंच मी एकदा गेल्या वर्षी 1 जानेवारी होती, 31 झालं. 1 जानेवारीच्या दिवशी काहीच ध्यानीमनी काहीच नव्हतं माझ्या, म्हणजे अचानक भयानक मी आपलं यश, आणि कोणाला भेटायला गेलो की आधी सांगतो, आपलं यश महाराज रोशनदादा पवार राजापूरमधला यश महाराजाकडून यूट्यूब चॅनल आहे, त्याला भेटण्यासाठी गेलो. म्हणजे काहीच त्याच्याशी माझा काही कॉन्टॅक्टच नाही आहे, कॉन्टॅक्टच नव्हताच. आणि डायरेक्ट मी भेटण्यासाठी गेलो, आणि त्याचं मला घर पण माहीत नाही, फक्त राहतो कुठे बारसू गावामध्ये, राजापूरमधल्या बारसू गावामध्ये, एवढंच फक्त माहिती. डायरेक्ट गेलो. 1 जानेवारीला उठलो, आईला म्हटलं मला असं यायचं युट्यूबर दादा त्याला भेटायला जायचं. आईने पण सांगितलं जा म्हणून. लगेच उठलो. सगळे 1 जानेवारी दिवशी इकडून लांजाला गेलो. लांजावरून राजापूर बस पकडली, बस पकडून डायरेक्ट राजापूर गाठलं, आणि तिथून मग बारसू गावात पोहोचलो. आणि मी जस्ट फक्त चालत बारसू गावाच्या फाट्यावर उठून चालत जात होतो. आणि एवढं माझं म्हणजे नशीब म्हणावं की मी चालतो त्याच्या गावात जाण्यासाठी, आणि पाठून एक बाईकवाला आला. तर बाईकवाला आला, मी म्हटलं कोणतरी असेल दादा, मी आपलं असं आपलं आता अनोळखी असेल तर कोण आपण विचारतो बाबा असं आहे, बाबा कुठे आहे बाबा यांचं घर. तुम्ही विचारलो दादा यश महाराज रोशनदादा पवार यांचं घर कुठे, कोण पाहिजे तुम्हाला, दादावर. आणि दादावर कोण पाहिजे तुम्हाला, म्हटलं यश महाराज रोशनदादा पवार. आणि माझं नशीब एवढं तो रोशनदादाच होता गाडीवाला. तर दादा भेटला, दादा तिथे भेटला. दादा बोला अरे बापरे तू एवढा लांबून मला फक्त खास भेटण्यासाठी आलास. त्याच्या घरी गेलो, दादाने बसवलं, पाहूनच्या वेळी गेला, आणि दादाशी भेट झाली. आणि दादाने आता येतो मी मूळ मुद्द्यावरती, चॅनलचं नाव कसं बदललं. ओके. तर दादाने सांगितलं की आता बघ तुला अंधत्व आहे, बरोबर, याचा तुला तर काही कमीपणा नाही आहे, बरोबर. आणि मी हात का नव्हतो, मला याचा काहीच कमीपणा वाटत नाही, मी ब्लाइंड असलो तरी. कारण मी असं समजतो की मी सर्वसामान्यच आहे, ब्लाइंड असलो तरी मला काहीच फरक पडत नाही, असं आहे. तर तो बोलला की तुझं ब्लाइंड आहेस तर चॅनलचं नाव आपण काहीतरी तुझ्या ब्लाइंडच्या रिलेटेड असं काहीतरी ठेवलं तर. आणि आम्ही म्हणजे विचार केला आधी, त्याने मला 1-2-4 नावं सुचवली होती. एक म्हणजे ब्लाइंड ब्लॉगर साईराज जे आहेत ते, आणि साईराज की ब्लाइंड ब्लॉगर असं वगैरे काहीतरी, अशी 2-3 नावं सुचवली होती. अच्छा. तर आम्हाला दोघांना आम्ही म्हणजे माझ्या घरी डिस्कशन केलं, त्याने पण थोडा, दादाने पण 2-3 दिवस विचार केला, रोशन दादाने, आणि माझ्या घरी डिस्कशन करून त्याने दादाने रोशन दादाने विचार करून, आणि आता हे फायनल नाव ठरलं ब्लाइंड ब्लॉगर साईराज. आणि एकदम सुटेबल झालं ते. आणि ह्याचा एवढाच म्हणजे ह्याच्यासाठीच हे नाव बदललं की म्हणजे बाबा ब्लाइंड ब्लॉगर साईराज, म्हणजे जर का कोणाला नोटिफिकेशन दिली किंवा कोणी चॅनल बघितलं ब्लाइंड ब्लॉगर साईराज म्हणजे बाबा हे काय विषय आहे, बरोबर, म्हणजे लोकांना म्हणजे कनेक्ट होण्यासाठी हे नाव चेंज केलं, बस एवढंच. बाकी काय याचा काहीच इश्यू नाही. अच्छा. तर साईराज आता आपण नावापर्यंत आलो आहोतच. की त्यामागचं कारण अंधत्व आणि त्याच्याशी जुळालेलं हे नाव ब्लाइंड ब्लॉगर साईराज. तर या अंधत्वामागचं कारण काय? कारण आपण जेव्हा बदलापूरला भेटलो तेव्हा तू त्याबद्दल सांगितलं, तर तू या निमित्ताने जर तू व्यक्त होऊ शकतोस की यामागचं कारण काय होतं आणि त्याच्यामुळे तुला आयुष्यामध्ये काय फेस करावं लागतंय, काय तोंड द्यावं लागतं या गोष्टींना, आणि त्याला तू किती मोकळेपणाने, जसं तू सांगितलं
मला अंधत्व आहे त्याचं मला काही वाटत नाही, मी सर्वसामान्यांसारखं आहे आणि तसाच वागतो. आणि ते तितकंच खरं आहे तुझ्या वागण्यावरून आणि तुझ्या या युट्यूब क्षेत्रात. कारण युट्यूब म्हटल्यानंतर एक विजन लागतं, तुला ती गोष्ट दाखवायची आहे आणि त्यासाठी नक्कीच तुला 100% चॅलेंजेस येत असणार, तुला आव्हान बरेचसे येत असणार. त्याच्यावर तू कशी मात करतोस, तर आधी आपण जाणून घेऊया या अंधत्वामागचं कारण काय आहे आणि येणाऱ्या चॅलेंजला तू कसा सामोरं जातोस. तर मग मी सांगेन माझं अंधत्व कसं आलं ते पहिलं सांगेन. 2003ची गोष्ट ही. माझं अंधत्व जन्मताच नाही आहे. म्हणजे मला दिसत होतं 5.5 वर्षापर्यंत मला क्लिअर कट दिसत होतं. मी नॉर्मल शाळेमध्ये सुद्धा जात होतो. मला पहिलं फक्त ताप आणि उलट्या येत होत्या. त्याच्यामुळे पहिले गावाच्या डॉक्टरांकडे आईबाबांनी दाखवलं. मग ते पण थोडंसं सिरियस वाटतं. त्यामुळे रत्नागिरी सिटीमध्ये तुम्ही न्या आणि तिथे उपचार करू शकता. तर एक रत्नागिरीचे 40 स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. त्यांचं मी नाव नाही घेणार आत्ता, तर नाव आपण न घेतलेलं बरं त्यांचं. तर त्यासाठी मी त्यांचं नाव नाही घेणार. तर 40 स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. तर त्यांच्याकडे गेलं आणि काय झालं, ताप आणि उलट्या होत्या. तर आणि 4-5 दिवस झाले मला ताप उतरलाच नव्हता आणि त्यामुळे मी ते खाल्लं पण नव्हतं. तर त्या डॉक्टर मॅडमकडे गेलं आणि त्या डॉक्टर मॅडमने रात्री नेलं. रात्रीची वेळ होती आणि आपल्याला नॉर्मली लोक कसं डॉक्टर कसे इंजेक्शन दंडावरती किंवा कमरेवरती टोचून देतात, बरोबर. त्या डॉक्टर मॅडमने काय केलं, नर्सला सांगितलं इंजेक्शन द्या, पण कसं द्या. त्या नर्सने इंजेक्शन तोंडाने ओरली प्यायला दिलं. असं केलं. आईने बाबांनी विचारलं की बाबा असं कसं नर्स विचारतं औषध इंजेक्शन तोंडाने कसं इंजेक्शन. तर नाही मॅडमने सांगितलं द्यायला असं कसं. आता आई बाबा ते काय डॉक्टरांच्या पुढे बरोबर आपण काय सांगितली पूर्व दिशा घेतलं. इंजेक्शन प्यायलं आणि 3.5 रुपयाचं इंजेक्शन होतं. फक्त 3.5 रुपयाचं इंजेक्शन प्यायला दिलं. एक तासाभर म्हणजे फटकन जो 4-5 दिवस ताप होता, 1 तासाभर फटकन ताप उतरला. जो मी काही 4-5 दिवस खाल्लं नव्हतं, 4-5 म्हणजे लगेच खायला वगैरे लागलो. आणि तेव्हा मी फक्त 5.5 वर्षाचा होतो. आणि मी त्या 5.5 वर्षाचा दादा तुम्ही मला सांगा की किती भाकऱ्या खाऊ शकतो मुलगा. 5.5 वर्षाचा साधारण जास्तीत जास्त 2. मी तेव्हा 3 की 3.5 केजी भाकऱ्या खाल्ल्या होत्या आणि फणसाची भाजी खाल्ली होती. ओके. तर हे सगळं झालं. तर असं काहीचं त्या इंजेक्शनच्या रिएक्शनमुळे आणि इंजेक्शनची रिएक्शन झाली. हे सगळं झालं, ताप वगैरे उतरला आणि नंतर नाही 2 दिवसाने पूर्ण माझी स्किन आहे ना अशी बर्न झाली, पूर्ण जळली, आतून बाहेरून बर्न झाली आणि हाताची नखं गेली. हाताची नखं आत्ता देखील नाही माझी. पूर्ण पायाची पण गेली, पायाची आली. पूर्ण बॉडी आतून बाहेरून बर्न झाली. सगळी स्किन जळल्यासारखी झाली. आणि मग मला कोल्हापूरला हलवलं गेलं. म्हणजे आईबाबांनी कोल्हापूरला हलवलं. कोल्हापूरला मी 1 महिना ॲडमिट होतो. एवढी परिस्थिती झाली की मी 1 महिने पाण्याचा थेंब पण प्यायलो नव्हतो. 21 दिवस मोजून पाण्याचा थेंब देखील प्यायलो नव्हतो. आणि मग सगळं कोल्हापूरला रिकवर झालो. सगळं स्किन वगैरे सगळी स्किन माझी सगळी टोटल नवीन आलेली आहे. सगळी आत्ता देखील हात मिळून लावला तुम्ही माझी स्किन एकदम पातळ आहे. बरोबर असं आहे. तर आणि नंतर घरी आलो आणि नंतर मग 1-1.5 महिन्यामध्ये असं कमी दिसत नजरेचा परिणाम आला. एकंदरीत म्हणजे त्या इंजेक्शनच्या रिएक्शनमुळे मला अंधत्व आलेलं आहे. असं आहे. म्हणजे पण त्यानंतर मग तुझं शिक्षण तुझं कसं पूर्ण केलंस किंवा अजूनही तू शिकतोयस, नुकतीच तू परीक्षा दिली आहेस. येस. तर ती तुझी वाटचाल कशी सुरू झाली? येस, नक्कीच. माझं शिक्षण आपलं मग पहिलं मी नंतर अंधत्व आलं तरी पण मी नॉर्मल शाळेत जात होतो. पण फक्त रायटर घेऊन पेपर वगैरे लिहिणं वगैरे असं होत होतं. म्हणजे आता ब्लाइंड लोकांना सर्व लोकांना माहिती असेल की रायटर घेऊन पेपर लिहितात. तर ते सगळं झालं. आणि मग सध्या नंतर मग परत मध्येच 2008-7ला 7 आणि 8ला माझे मामा वगैरे माझा मुंबईचा आहे. तर मामाने वगैरे सुचवलं की मुंबईची ब्लाइंड जी स्पेशल स्कूल आहे HPO वरळीला, तर त्या स्कूलमध्ये टाकूया. आईला सजेशन केलं. मग त्या स्कूलमध्ये होतो मी, तिथे मी आमची जी ब्लाइंडची स्पेशली ब्रेल लिपी आहे ती वाचायला आणि लिहायला शिकलो. आणि नंतर मग थोडं माझं ह्या डोळ्याच्या ह्या सगळ्या परिस्थितीमुळे ऑपरेशन सगळे वगैरे होत असल्यामुळे मला थोडं वय जास्त होतं. पण मी खालच्या वर्गामध्ये होतो, पण एज होतं. मग मी काय केलं, त्या शाळेतून सगळं शिकून घेतलं ब्रेल लिपी वगैरे. आणि डायरेक्ट मी बाहेरून मग वय असल्यामुळे 17 नंबरचा फॉर्म भरला आणि डायरेक्ट 10वीची परीक्षा दिली. 10वीची परीक्षा पासआउट झालो. 61% मला 10वीमध्ये पडले. आणि डायरेक्ट मी 11वीपासून कॉलेज जॉईनिंग केलं. आणि 11वीपासून कॉलेज जॉईनिंग करून 11वी झाली. 12वीत देखील तसंच. 12वीत मला 71%. 12वीत सुद्धा पेपर रायटर घेऊन, म्हणजे खालच्या वर्गातला रायटर असतो मला.
आता 12वीच्या मी खालच्या वर्गातला 11वीचा रायटर लागतो. तर असे पेपर दिले आणि 12वीच्या नंतर 13वी सुद्धा केली मी. पण कसं माहिती आहे का, आता 13वी 14वी 15वी हे कसं पुढे आता शिक्षक वगैरे आता FIT व SYचं कसं तेवढंसं सहकार्य करत नाही. आता कसं पुढच्या काही नोट्स असतात किंवा आता इतर मुलं सपोर्ट करायचे, पण ज्या ज्या प्रॉपर नोट्स पाहिजे तर त्या मला मिळायच्या नाही. आणि याच्यामुळे माझे थोडे विषय राहिले, केट्या लागल्या, म्हणजे 2-3 विषय राहिले. आणि माझ्या 13वीपर्यंत शिक्षण झालेलं आत्ता आहे. ओके. आणि विषय म्हणजे त्याच्या राहिल्यामुळे आणि मग म्हणजे पुढे मी पण काय प्रयत्न केला नाही आहे, म्हणजे पुढे काय मी परीक्षा वगैरे काही दिलीच नाही असं. पण नंतर थोडासा अभ्यासाचा पण मग नंतर हे कंटाळा म्हणून वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग सध्या आता यूट्यूब चालू आहे. अच्छा. मग साईराज, आता शिक्षणाबद्दल ऐकलं मी, शिक्षणाबद्दल मुद्दामून आवर्जून सांगेन की सध्या किंवा बहुतेक जण त्यांना शैक्षणिक आयुष्यामध्ये अपयश आलं तर निराशेच्या वाटेवर जाऊन आपल्या आयुष्याचं बरं वाईट करून घेतात. पण साईराज बघा, त्यांनी त्याच्या या अपंगत्वावरती मात करत त्याचं 12वीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. किती चॅलेंजेस आले असतील ते त्याच्या शब्दात तुम्ही ऐकलेच असाल. आपण त्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल असंच पुढे जाणून घेऊया. साईराज, तू यूट्यूबपर्यंत आपल्याला आता सांगितलं की तू यूट्यूब सुरू केलंस. यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात ही सांगितली की बाप्पाच्या आगमनाने तू यूट्यूब चॅनलची सुरुवात केली. एखाद्या ठिकाणी तुला जायचं आहे, आता सध्या तुझी जी जर्नी चालू आहे, यूट्यूबर्सचे तू भेट घेऊन त्यांचे व्हिडिओ तिथे पोहोचण्यापर्यंत जे चॅलेंजेस येतात, ज्या अडचणी येतात, त्याबद्दल तू काय सांगशील? नक्कीच सांगेल मी. तर आता कसं झालं आहे, आता जेवढे आता यूट्यूबर्स आहेत तेवढे आपले कोकणातले यूट्यूबर्स आहेत, बरोबर. तर तसा काहीसा प्रॉब्लेम येत नाही. पण कसं आहे माहिती का, आता समजा आता मुंबईमध्ये एखादा आपले कोकणी यूट्यूबर राहत असेल, आता उदाहरणार्थ किरण पाचके आपले कोकणी यूट्यूबर्स आहेत, बरोबर. ते राहतात चुनाभट्टीला, बरोबर. तर मला त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत खूप थोडासा म्हणजे मी राहायचो डोंबिवलीतून परत चुनाभट्टी, म्हणजे मला डोंबिवलीतून कुर्ल्यावरून परत चेंज करून एवढं जायचं. थोडं डिफिकल्ट का गेलं, म्हणजे ट्रेन चेंज वगैरे करताना आपल्या ब्लाइंडला कसं तुम्हाला माहिती असेल मुंबईच्या गर्दीमध्ये चालणं म्हणजे नाही कठीण आहे. तरी पण लोक ब्लाइंडमुळे चालतात, तरी पण चालतात चॅलेंजेस घेऊन, बरोबर ना. तर थोडं तेवढं तिथे फक्त थोडंसं हे असं आलं होतं. म्हणजे कसं माहिती आहे का, नवीन ठिकाणी आहे ना मला थोडासा प्रॉब्लेम होतो, चालता हिंटाना किंवा अनोळखी जागा असेल तिथे असा विषय. बाकी आणि जर का कोणी न्यायला वगैरे आलं तिथे ज्यांच्याकडे जाणार आहे मी, तर वेल अँड गुड, त्या प्रश्नच नाही मग. अच्छा. असं. आणि मग एखाद्या ठिकाणाचा आता म्हणजे समजा तिथला निसर्ग दाखवण्याचा तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तू प्रयत्न करतच असतो, बरोबर. मग त्याचं चित्रीकरण करताना नक्कीच तुला कसं म्हणजे कशा प्रकारे? नक्कीच मी तुम्हाला डेमोज दाखवेन. हे बघा, आता असा हा मोबाईल आहे, बरोबर. फोन आहे ना, मी एवढ्या जवळ धरतो, एवढ्या जवळ धरून असं सगळं शूट करत असतो, म्हणजे तुला त्या लेवल. आता एवढा लांब धरला ना तर मला मी रेकॉर्ड करीन, पण काय दिसतंय, कसं दिसतंय ते सांगू शकत नाही. एवढ्या जवळ धरला तर मी परफेक्ट ते शूट करू शकतो. अच्छा, त्या ह्याच्यावरती तू तुझं पूर्ण चित्रीकरण होत असतं. आणि एक मी आवर्जून सांगेन, म्हणजे आता सुरुवातीला कसं माहिती का, आता आपला सुरुवातीचा इंट्रो आपला फ्रंट कॅमेरा असतो प्रत्येक, तुम्हाला माहिती असेल, बरोबर ना. तर पहिल्या सुरुवातीला ना, जेव्हा मी नवीन या क्षेत्रामध्ये यूट्यूबच्या होतो तेव्हा आपला असा अँगल करतो आपण, नमस्कार मित्र मी साईराज असा करतो आपण. तो पहिल्या सुरुवातीला मला चुकायचा, म्हणजे अँगल चुकायचा, कारण सवय नव्हती. म्हणजे असं अर्ध कपाळ कट व्हायचं किंवा अर्धा एवढा फक्त तोंड यायचं. पण आता कसं झालं माहिती का, एवढ्या लेवलला धरलात की परफेक्ट अँगल येतो, म्हणजे पूर्ण माझं काहीच चुकत नाही. आता तुम्ही म्हणाल कसं की तुला फोन वगैरे कसं चालू झालं ते कसं म्हणजे कॅमेरा कसा चालू झाला ते समजतं कसं, तर मी तुम्हाला डेमो दाखवतो. आता हे टिप झाली, कॅमेरा सुरू झाला. अच्छा, असं तू त्या गोष्टीतले टेक्निकली त्याने तुला चित्रीकरणाला कशी मदत होती, कशी मदत होती. आणि मग राहिला पार्ट शूट पर्यंत आलो आपण, एडिट करताना कसं करतोस? येस, नक्कीच. आणि हा प्रश्न तुम्ही विचारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ह्याचं उत्तर मी आवर्जून देईन. माझं एडिटिंग, माझे थंबनेल, माझ्या टायटल व्हिडिओचं मी लिहत नाही किंवा मी एडिटिंग करत नाही व्हिडिओ, किंवा मी थंबनेल देखील बनवत नाही. मी फक्त व्हिडिओ बनवायचं काम करतो. माझं व्हिडिओ एडिटिंग माझा मोठा भाऊ करतो. आणि टायटल आणि थंबनेल पण देखील आजच बनवतो. आणि टायटल वगैरे डिस्क्रिप्शन वगैरे सगळं हॅशटॅग वगैरे सगळं लिहायचं आई काम करते. म्हणजे आता आपण आणखीन एका मूळ मुद्द्यावरती आलो
फॅमिलीचा तुझा सुरुवात पाहिली मेन असतं या त्याच्यामध्ये घरच्यांची आणि मित्रमंडळींचा सहभाग आणि सहकार्य. नक्कीच. तर तू एडिटिंग, थंबनेल, हॅशटॅग, टॅग त्यासाठी दादा आणि आई मदत करते हे सांगितलं. तर मग या प्रवासामध्ये तुला घरच्यांचा आणि तुझ्या मित्रमंडळीचा कितपत सहभाग आणि सहकार्य आहे? नक्कीच माझ्या घरच्यांचा 100% सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे असं कधीच नाही झालं बाबा तू हे यूट्यूबचं निवड करू कशाला हे करतोस, असं माझ्या घरातल्यांनी कधीच सांगितलं नाही. म्हणजे नातेवाईकांनी सांगितलं असेल मला बाबा काय आहे यूट्यूब करतोस, कसले धंदे काय आहे असं नातेवाईक बोलतात, पण माझ्या घरात माझ्या आई आणि दादाने अजूनपर्यंत मला कधीच सांगितलं नाही. अच्छा, म्हणजे त्यांचा 100% 100% सपोर्ट आहे. आणि मित्रपरिवारांचं तर खूप आहे. म्हणजे शेअरिंग करणं किंवा आता इथे आता जेव्हा मी अपलोड करतो व्हिडिओ शेअर केली की लगेच स्टेटसला टाकतात आणि म्हणजे त्यांच्या लोकांना पण दिसतं स्टेटस वगैरे. म्हणजे मित्र म्हणजे कॉलेजचे जे माझे मित्र आहेत तर त्यांच्यासाठी मी या व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद मानेन की ते माझे एवढे कॉलेजचे मित्र आहेत तर पहिल्यांदा आलेली की बघत पण डायरेक्ट स्टेटसला टाकत मोकळे होतात डायरेक्ट. म्हणजे शेअर करण्याचं काम मित्र करतात. त्याच्यामुळे ते व्हिडिओ व्हायरल करण्यापासून किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच मिळवण्याचं काम तुझे मित्र करतात. बरोबर. आणि गावातल्यांचा म्हणजे सुरुवातीला गावातल्यांचा पण सपोर्ट होता. बरोबर, गावातल्यांचा सपोर्ट आहे. अच्छा. आणि आता आई गृहिणी आहे. येस. तर मग त्या हॅशटॅग किंवा टायटल बद्दल कसं सुचवलं तुला? आई माझी ग्रॅज्युएट झालेली आहे. ओके. आणि आईला समजतं व्यवस्थित. म्हणजे मी दादा सुचवतो, कधी कधी मी सुचवतो किंवा आई स्वतःच्या मनाने सांगते. असं आम्ही तिघांच्या ह्याने आम्ही हे करतो. म्हणजे तिघांचं डिस्कशन करून सगळं लिहितो वगैरे. टायटल म्हणा किंवा डिस्क्रिप्शन म्हणा इतर सगळ्या गोष्टी असतात. साईराज, ऑन कॅमेराच मी एक तुझी परवानगी मागतो. नक्कीच. आपला हा शूट झाला म्हणजे तुझी मुलाखती झाल्यानंतर आपण आईचा 2 ते 3 मिनिटाचा आपण शूट घेऊया. नक्कीच. कारण या वाटचालीमध्ये त्या तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच. आणि असं म्हणतात की म्हणजे ते 100% एका यशस्वी पुरुषामागे त्या स्त्रीचा हात असतो. मग ती कधी आई असते, बहीण असते, बायको असते, मैत्रीण असते. बरोबर. या असंख्य नात्यामध्ये कोणती ना कोणती स्त्री रूपाने शक्ती आपल्या पाठीशी असते आणि आपण एका वाटचालीमध्ये पुढे जात असतो. तर आईचा आपण 2 ते 3 मिनिट छोटासा शूट केलं. नक्की. आता या पुढचा प्रश्न पाहिजे तुम्ही आईला विचारलं चालेल. आपण आईशी बोलूयात. तर साईराज, तुझ्या या युट्यूब प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुरुवात तर तुझी खूप छान होते आहे. येस. अजून येणारे व्हिडिओ तुझे असेच एकदम माहितीपूर्ण, धडाकेबाज आणि एकदम सुंदर असावे. नक्कीच साईराजचे प्रयत्न जे आहेत ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्याला तुम्ही प्रेम देणं आणि युट्यूबरसाठी मिळणारं प्रेम म्हणजे एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब हेच तुमचे आशीर्वाद आणि हे तुमचं प्रेम असतं. तर साईराजच्या मागे हे प्रेम कायम असू दे. साईराजला नक्कीच त्याच्या या वाटचालीमध्ये पुढे नेण्यासाठी तुमचे आशीर्वाद असेच असू देत. साईराज, तुझ्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काळजी घे. आणि पुन्हा आपण नक्कीच भेटत राहू. आपण जर व्हॉट्सअप आणि फोनवरती तर आहेच नक्कीच. तर मी पण एक शेवटचं वाक्य बोलतो. नक्कीच. एवढ्या लांब मालवण आता मी मुंबईच्या परतीच्या प्रवासाकडे आहात. मालवण जाताना माझ्याकडे दादा आले. तर दादा तुम्ही एवढं माझ्याकडे एवढ्या आतल्या साईडला एवढं असून घर माझ्याकडे आलात त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि भेटून पुन्हा एकदा खूप छान वाटलं. आपण नक्कीच पुन्हा भेटू. नक्कीच भेटूया. आपण आईशी थोडक्यात 2 मिनिटं गप्पा मारू. मंडळी, आपण साईराजच्या एकंदरीत युट्यूबच्या प्रवासाबद्दल जाणून घेतलं. मी जसं साईराजने सांगितलं की त्याचे व्हिडिओ एडिटिंग त्याचा दादा करतो आणि त्याच्या मागची जी स्क्रिप्टिंग असेल किंवा टॅग असतील किंवा टायटल असतील त्यासाठी साईराजला त्याची आई मदत करतो. आई या नावाला खरंच म्हणजे मी तर पहिल्यापासून आई या शब्दाला खूप महत्त्व देतो आणि तितकं देणंच गरजेचं आहे. कारण या विश्वाची निर्मिती असेल, आपला जन्म असेल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आईशिवाय मार्ग दाखवणारा कोणीच नसतो. आणि या प्रवासामध्ये साईराजची आई साईराजला एक पाठबळ देऊन आहे आणि त्याच्या या एकंदरीत या वाटचालीत यूट्यूबसाठी त्याला नेहमी सहकार्य करतात. तर आई नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आई, काय सांगाल, साईराज सध्या यूट्यूब क्षेत्राकडे वळाला आहे. या बॅकग्राऊंडबद्दल तुम्हालाही माहिती नसेल की यूट्यूब नक्की काय असतं, कसं असतं. कारण जोपर्यंत आपण याच्यात येत नाही तोपर्यंत माहीत नसतंच. पण आता साईराजला या यूट्यूब क्षेत्रामध्ये साधारण 2.5 ते 3 वर्ष झाली आणि तुम्ही त्याची ही धडपड, त्याचा प्रवास पाहताय. तर तुम्ही काय सांगाल, साईराजला तुमचा कितपत सहकार्य, सहभाग त्यांनी सांगितलं, पण तुम्ही स्वतः त्याबद्दल काय व्यक्त व्हाल?
तो आता ते प्रयत्न करतोय ना ते चांगले आहेत. म्हणजे त्याच्या मामाच्या मुलानेच त्याला दाखवलं आहे आणि त्याला थोडा अभ्यासाचा साईराजला अभ्यासाचा कंटाळा आहे, त्यामुळे शिकणं थोडंसं अवॉइड करतो तो. पण हे आहे यूट्यूबच्या बाबतीत ते म्हणजे खूप त्याने आता म्हणजे माहिती मिळवून स्वतः सगळं करत असतो. त्यावेळी तुम्हालाही कधी कधी फोन करतो, कधी अवेळही आणि मग थोडंसं आता त्याच्याही लाईफचं काहीतरी सेटल व्हावं होतं लाईफमध्ये, म्हणून मग चला आम्ही त्याला प्रयत्न करतो. त्याचा दादा किती उशिरा आला तरी त्याचे व्हिडिओ एडिटिंग करून हे करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मध्ये आम्ही नाव म्हणजे काय ते आपलं टायटल लिहिणं, डिस्क्रिप्शन लिहिणं, कधी काही जमत नाही पण ते ठरवतं. पण नाव सुचवणं वगैरे आम्ही तिघं मिळून हे बरोबर वाटेल का ते बरोबर, तो आला व्हिडिओ करून की त्या व्हिडिओवर आधी तू विचार करून ठेव काय करायचं ते वगैरे, असं आम्ही हे करून ठेवतो. मग एखादा तिघांनी मिळून ते केलं की सुटेबल टायटल वगैरे देतो. आई तुम्ही आधी मुंबईत होतात, मुंबईत आता आपण गावी आलो होतो, तर यानंतर आता साईराजचा हा प्रवास, साईराजने सांगितलं की बालपणी झालेली डॉक्टरांची चुकी आणि त्याला आलेला अंधत्व, त्यानंतर त्याला जो ते फेस करतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्या डॉक्टरांनी केलेल्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे त्याला हे सहन करायला लागलं. पण आज साईराजला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही एक भक्कमपणे त्याच्या पाठीशी आहात, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशा प्रकारे त्याला सहकार्य करता? आता झाला इन्सिडेंट एक त्याच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी आम्ही खूप म्हणजे वैद्यकीय उपचार पण खूप केले. म्हणजे हैदराबादला पण जाऊन आलो त्याच्या डोळ्याच्या सर्जरीसाठी वगैरे, पण एक लिमिट पडतं ना शेवटी आपल्याला, आपली कंडिशन असते त्याच्यामुळे लिमिट पण पडतं. मग आता नंतर एक 10वी वगैरे शिक्षक म्हटलेलं आपण अशी ट्रीटमेंट औषधी किती करत बसणार ना, मग त्यामुळे त्याचा अभ्यास मागे पडत होता. मग आम्ही काय केलेलं, एक साधारण 7वी आम्ही त्याला म्हणजे 2-3 वर्ष मुंबईच्या शाळेत घातल्यानंतर विचार केला की नुसतं ट्रीटमेंटच्या मागे धावण्यापेक्षा त्याला आता त्याच्या पायावर उभं करतात असं येईल. त्यासाठी मग आम्ही काय केलं, ते ट्रीटमेंट जेवढी नॉर्मल होत येईल तेवढी आम्ही करतो. त्याला आय ड्रॉप्स लागतात कायम कंटिन्युअस, म्हणजे अश्रूचं काम करण्याचं ते चालू आहे त्याची कंटिन्यू. रात्री झोपताना आपली कॅप्स असतात ज्याच्यामुळे डोळा सॉफ्ट राहतो, ते टाकतो. आणि शिक्षणाकडे त्याचं कसं जास्तीत जास्त त्याचं पुढे होईल त्याच्याकडे मी लक्ष दिलं आणि त्याला निदान 12वी नंतर त्याचे एक्सपायर झाले, त्यामुळे थोडंसं मला त्याला पूर्ण वेळ देता आला नाही. त्याचा पाठांतर करून घेणं, त्याचे ट्युटोरियल पूर्ण करणं आणि ज्या काही काय कॉलेजमधून वगैरे प्रोजेक्ट बनवायचे असतात त्याकडे माझंच दुर्लक्ष झालं. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी थोडंसं मी जबाबदार आहे म्हणायला हरकत नाही, कारण त्याला सपोर्टशिवाय ते होणं शक्य नव्हतं. म्हणजे माझं शिवणाचं काम असल्यामुळे मग ते दुकान बंद ठेवून वगैरे जायला लागायचं. मग म्हटलं तू स्वतःच्या पायावर आता शिक्षणाने उभा राहा, पुढचं मग आपण पुढे. छान वाटलं की त्यांनी आज ऑन कॅमेरा या सगळ्या गोष्टी प्रांजळपणे त्यांनी सांगितल्या की घरातल्यांचा सपोर्ट, आणि हे करताना घरातल्यांचा सपोर्ट असणंच महत्त्वाचं आहे. तेच त्याला सांगितलं की म्हणजे स्वतःचं म्हणजे इन्कम सोर्ससाठी तुला एक अदर काहीतरी तुला करावं पाहिजे, जेणेकरून म्हणजे दुसऱ्यावरती तू डिपेंड राहिला नाही पाहिजे. युट्यूब म्हटलं तरी कसं थोडंसं खर्चिक विषय आहे. खर्चिक आहे बरोबर, पण खर्चिक जरी असला पण मी सांगेन, आता मला पण नाही म्हटलं तरी याला 2.5 ते 3 वर्ष झाली. मी आधीच सुरुवात केली 2017 मध्ये, पण मधल्या वेळामध्ये मी एवढा सक्रिय नव्हतो. पण युट्यूबमुळे सध्याच्या घडीला एक चांगली ओळख मिळाली. ते आहेच, खूप मित्र तुमच्यासारखे मित्र परिवार खूप आहे. पैसा मिळेल त्या मिळेल किंवा थोडाफार मिळतोही आहे त्याच्यामध्ये, पण सगळ्यात मोठी ओळख, चांगली माणसं मिळाली. नाही तर मला वाटत नव्हतं की साईराज कोण, कुठला साईराज, ही कधी भेट किंवा ही ओळख झालीच नसती. किंवा आज अनेक दिग्गज युट्यूबर ज्यांचे व्हिडिओ आपण युट्यूबवरती टीव्हीवरती पाहतो ते भेटतात, ते ओळखतात. यापेक्षा आयुष्यामध्ये काय, आणि फक्त तेवढीच ओळख नाही राहत की त्यांच्या घरातले सदस्य म्हणा किंवा ती एक आपुलकी, एक प्रेम. आता मी एवढा मालवण इथपर्यंत आलो, दुपारचं जेवण मिळालं एवढं छान पोटभर, यासारख्या गोष्टी म्हणजे एक ओळख किंवा एक ममता, अटॅचमेंट ती एक राहते, ती या युट्यूबमुळे मिळते. तर खरंच त्यासाठी पण युट्यूब क्षेत्राचे आम्ही आभार मानलेच पाहिजे. कारण फक्त पैसा म्हणून आपण युट्यूबकडे नाही बघितलं पाहिजे, त्यापैकी जाऊन ही आपली हक्काची माणसं मिळतात. आता उद्या सकाळी मी कधी इथे आलो आणि मला वाटलं की नाही मला पुढे जायचं, मी साईराज मी हक्काने येऊ शकतो, साईराज मी इथे आले. तर हे सगळं या युट्यूबमुळे घडतं. फक्त तो जातो ना मुंबईत वगैरे, तेव्हा त्याला आम्ही सांगतो तू गेलास कोणाकडे की तिथून गेल्यानंतर पोहोचल्यानंतर फोन कर, किंवा तो एकटा जात असतो त्यामुळे मध्ये शूट करायचं असतं, मला फोन करू नका आधी सांगून ठेव. म्हटलं तिथं पोचल्यानंतर फोन कर, तिथून निघाल्यानंतर फोन कर,
परत जिथे जाशील परत तिथे फोन कर. शेवटी आई आहे, आई म्हटल्यानंतर ही काळजी असणारच, कारण तो तिथपर्यंत गेला आहे, तो पुन्हा व्यवस्थित घरी येईपर्यंत आई नावाची काळजी मागे असतेच. कारण आता आम्ही पण आता प्रवास आता घरी पुढे आता मी मोबाईल मुद्दाम फ्लाईट मोडवरती ठेवलाय ना, तर सारखे मेसेज कॉल चालूच असतात की कुठे पोहोचलास, घरी पोहोचलास का, तुम्ही मंदिरात पोहोचलास. ते ती आई नावाची काळजी नेहमी पाठीशी असते आणि ती असलीच पाहिजे. आई, लग्न झाल्यानंतर बायको, ही सगळी काळजी असणारी व्यक्ती असतातच आयुष्यात आणि त्यांचा सहकार्य आणि सहभाग आणि सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तरच प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाते. मंडळी, एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला या निमित्तानं दाखवण्याचा हा प्रयत्न होता. साईराजच्या घरी आलो, साईराजशी गप्पा मारल्या, साईराजच्या आईशी गप्पा मारल्या. तर मंडळी, हा नक्कीच छान व्हिडिओ आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी बळ देणारा ठरेल अशी इच्छा व्यक्त करतो. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.